हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनाइसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. बघा, काल राज्यसेवेचा पेपर झालेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना तो मॉडरेट लेवलचा वाटलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना तो टफ कॅटेगरीचा सुद्धा वाटलेला आहे. याच्या मागील एक कारण जे आहे ते इतिहासाचे जे प्रश्न विचारण्यात आलेले होते ते प्रामुख्याने प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहासातून विचारण्यात आलेले होते किंवा त्यावर अधिक भर देण्यात आलेला होता. 15 प्रश्न इतिहासाचे विचारण्यात आलेले होते, त्यापैकी 8 प्रश्न हे जोड्या लावा स्वरूपात विचारण्यात आलेले होते आणि याच अनुषंगाने आपण इतिहासाचं एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि त्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत. ठीक आहे. सो हा जो मी सेट घेतलेला आहे तो सेट डी घेतलेला आहे. त्यामध्ये पहिला प्रश्नच हा इतिहासाचा आपल्याला दिसून येतो. सो आपण वन बाय वन या प्रश्नांना डिस्कस करूया. बघा, पहिला प्रश्न आहे की नाटकं दिलेले आहे आणि तिथे मग ही कोणी लिहिलेला आहे या स्वरूपातला जोड्या लावा स्वरूपातला प्रश्न पाहायला मिळतो. हा प्रश्न थोडासा कठीण होता, पण तुम्हाला जर थोरले माधवराव पेशवे हे जर नाटक माहित असेल तर हे असं पहिलं नाटक होतं ज्यामध्ये स्क्रिप्ट रायटिंग करण्यात आलेली होती आणि हे नाटक म्हणून विशेष बनून जातं, जे की वि. ज. कीर्तने यांनी लिहिलेलं होतं. हा थोडासा टफ प्रश्न आहे, पण हे जर तुम्हाला माहित असेल, जर बीचं आपण 3 शोधलं, बीचा ऑप्शन जर 3 शोधला तर एकमेव पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि याच अनुषंगाने हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. ठीक आहे. सो एचं मग कुठे जातं? 2 अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर नाटक मंडळी काढलेली होती आणि संगीत सौभद्र हे त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर सीचं जर बघितलं तर हे आपल्याला 4 दिसतं, नासी फडके आणि आंधळ्यांची शाळा जी आहे ते वि. वर्तक. सो 3 नंबर हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा, हा सुद्धा जोड्या लावा स्वरूपातील प्रश्न होता. हा सुद्धा थोडासा आपल्याला टफ कॅटेगरीतला म्हणता येतं, पण हा प्रश्न सुटू शकतो जर तुम्हाला वराह मिहीर माहित असेल तर. बघा, वराह मिहीर यांनी पंचसिद्धांतिका लिहिलेली होती, जे 5 सिद्धांत आहे खगोलशास्त्रातले भारतातले, याचा तो सारांश पंचसिद्धांतिकामध्ये मांडण्यात आलेला होता. सो एचं जर आपण 1 शोधलं तर बघा आपलं उत्तर असंच निघतं आणि 4 नंबरचा पर्याय हा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. सो हा सरळ सरळ 1, 2, 3, 4 स्वरूपात आपल्याला दिसून येतो. बघा, वाघभट्टांनी अष्टांग संग्रह, ईश्वर कृष्ण यांनी सांख्य कारिका आणि प्रसाद पद यांनी वैशेषिक सूत्र हे लिहिलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा, पुढला प्रश्न क्रमांक 3. 1864 मध्ये रिकामी जागा या संस्कृत विद्वानाने कट्टर समाज सुधारणाच्या कार्यास वाहून घेण्यासाठी सरकारी सेवेचा राजीनामा दिलेला होता. आता याला विशेष काय बनवतं? ही सरकारी सेवेचा राजीनामा, कारण संस्कृत बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी शिकलेलं असतं. मग बघा, यापूर्वीही फडकेंवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यांनी सरकारी नोकरीतून राजीनामा दिलेला होता किंवा आधी ते कुठे कार्यरत होते. सो हे विष्णुशास्त्री पंडित जे आहेत ते शिक्षण खात्यात कार्यरत होते आणि त्यांनी राजीनामा सुद्धा दिलेला आहे. सो ऑप्शन नंबर 2 हे याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा, पुढला प्रश्न काय आहे? सुफी संप्रदायातील साधनेत कोणत्या 3 विशेष क्रियांचा समावेश होतो? अगेन हा प्रश्न थोडासा आपल्याला टफ म्हणता येईल, पण एनसीईआरटी मध्ये कुठे कुठे यातले जे ऑप्शन आहे त्याचा काय झालेला आहे तिथे उल्लेख झालेला आहे. जसा की जिक्र हा आपल्याला एनसीईआरटी मध्ये उल्लेख झालेला आढळतो. सुफी मुवमेंट आहे किंवा जी भक्ती चळवळ आहे यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येत असतात आणि त्याच अनुषंगाने याचं जे उत्तर आहे मुजाहदा, जिक्र किंवा मराकर. जिक्र म्हणजे काय तर जे अल्लाहाला काय करणं, स्मरण करणं, याचा अर्थ जिक्र होतो आणि मराकब म्हणजे काय की ध्यान लावणं. सो या पद्धतीचं उत्तर आपल्याला उत्तर 4. आता याला जर तुम्हाला अजून सिम्प्लिफाय करायचं असेल आणि रिस्क घ्यायची असेल तर हे कसं सॉल्व्ह करता आलं असतं? तर बघा, मुजाहदा 3 ठिकाणी दिसतं. बघा, बरेचसे विद्यार्थी असे करतात, एन केन प्रकारे आन्सर पर्यंत जर पोहोचायचं असेल तर अशी काहीतरी तिकडम आपल्याला लढवावी लागते. ठीक आहे. त्यानंतर अजून जर आपण काही बघितलं तर अजून काय तो जिक्र आणि जिक्र. तर बघा, मुजाहदा आणि जिक्र हे आपल्याला 3 ठिकाणी दिसून येतात. सो या वेळी सुद्धा तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचले असते. बघा, याच्यात काही सायन्स नाही आहे, पण स्टील हे इथे वर्कआउट होतं. प्रश्न क्रमांक 5 बघा, भुसावळ बॉम्ब खटल्यात खालीलपैकी कुणास पकडण्यात आलेले होते? आता तुम्हाला हे माहित असेल तर ठीक, नाही तर तुमच्यासाठी तो टफ कॅटेगरीचा बनून जातो. बघा, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे बद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर महाड सत्याग्रह किंवा जे ही आपली जाळलेली होती, मनुस्मृती जाळलेली होती, त्या संबंधित बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांचा संबंध येतो. सो हे ऑप्शन एलिमिनेट झालं. पण सदाशिव मलकापूरकर हे जे एचएसआरए आहे, एचएसआरए चंद्रशेखर आझादची, सो यांच्याशी ते कनेक्टेड होते आणि त्यांचे निकटवर्तीय सुद्धा होते आणि हे जे आहे ते भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर सापडले होते बंदुका वगैरे घेऊन. सो यांना अटक करण्यात आलेली होती आणि म्हणून योग्य उत्तर जे आहे ते कोण आहे? सदाशिव मलकापूरकर.
आता बघा याच्यामध्ये सुद्धा ट्रिक लावणारे काय लावतात, भुसावळ आणि मलकापूर हे जवळ आहे, लोक असाही संबंध त्या ठिकाणी जोडून येतात आणि उत्तर आपलं बरोबर आणतात. आणि सदाशिव मलकापूरकर यांनी काय केलेलं आहे की चंद्रशेखर आझादच्या जे आई आहे सो सुटून आल्यानंतर त्यांनी त्यांची सेवा सुद्धा केलेली आहे. सो हे एक विशेष त्यांना बनवतं. चला पुढचा प्रश्न बघा. पुढील वाक्यात वर्णन केलेले समाज सुधारक ओळखा. आपण जे शिकवतो ते आचरणात आणण्याचे धैर्य त्यांनी दाखवलेले. ते स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक होते, हे सुद्धा आपल्याला जनरल स्टेटमेंट वाटतं. ते बालविवाहाच्या विरोधात होते, त्यांनी त्यांच्या मुलांचे व मुलीचे विवाह ते त्यांचा जोडीदार निवडण्यास समर्थ झाले तेव्हाच केले. आणि सर्वात महत्वाचं स्टेटमेंट जे आपल्याला फोकस करायचंय ते आहे स्टेटमेंट 4. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले, त्यांनी त्यांच्या विधवा मुलीच्या पुनर्विवाहाला संमती दिली. आणि हे एकमेव जे आहे ते त्यांना वेगळं बनवतं. सो असे हे कोण आहे, तर हे व्यक्तिमत्व आहे रा गो भांडारकर. जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं, असा त्यांचा रवैया होता. आणि त्यांनी त्यांच्या विधवा मुलीचं काय केलेलं होतं, पुनर्विवाह लावून दिलेला होता. बघा आता हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला अजून काय म्हणतात बुचकाळ्यात पाडणारा आहे. कारण बरेच जण काय करतात की इथे न्यायमूर्ती आहे, इथे न्यायमूर्ती आहे, सो या दोनपैकीच एक असायला पाहिजे. आणि असे विश्लेषणवाले व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघितलेले आहे, बऱ्याच जणांनी ते अनालिसिस दिलेलं आहे. सो इथे तुम्ही चुकू शकला असता. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 रागो भांडारकर. चला अजून जोड्या लावावर प्रश्न आलेला आहे. आता हा आपल्याला सोप्या कॅटेगरीतला प्रश्न म्हणता येईल. तुम्हाला यासाठी एनसीईआरटीचं किंवा स्टेट बुकचं जे आहे ते वाचन सातत्याने करावं लागणार आहे. बरेचसे प्रश्न त्यामधून सुद्धा आपल्याला दिसून येतात. आता हर्षचरित्र हे सर्वांना माहित आहे, बाणा भट्टांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय आहे, आता बघा ए ला जर आपण 3 सोबत कनेक्ट केलं तर हे 2 ऑप्शन कट होतात. सो पर्याय क्रमांक 1 आणि 3 या ठिकाणी उरलेला दिसतो. आता मालती माधव आपल्याला माहित नाही, ठीक आहे, पण मालविका अग्निमित्र जे कालिदासाने लिहिलेला आहे सो हे आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. आणि म्हणून हा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न बनतो. मालविका जी आहे त्या दरबारातली युवती होती आणि अग्निमित्र जो आहे तो पुष्यमित्र शुंगाचा कोण होता, मुलगा होता. आणि त्यांचं जे काय म्हणते लव्ह स्टोरी आहे ते त्यामध्ये सांगितलेली आहे. सो याचा पर्याय काय येईल, मग ए साठी 3 गेलेला आहे, तो हा ऑप्शन आपला कट झाला. त्यानंतर सी साठी काय गेलेला आहे 1. सो सी साठी 1 कुठे आहे, हा पर्याय क्रमांक 1 उत्तर आपला आलेला आहे. आणि सोबतच मुद्रा राक्षस जे आहे ते विशाखा दत्त यांनी लिहिलेला आहे. मुद्रा राक्षस काय आहे, तर जो चंद्रगुप्त मौर्य आहे सो त्याच्या राजपाटा संबंधितचा जो काही आहे ते मुद्रा राक्षस मध्ये सांगितलेला आहे. ठीक आहे. पुढे बघा पुढला प्रश्न काय आहे. पुढला प्रश्न मुघलकालीन भारतातील संस्कृत लेखक आणि त्यांचे ग्रंथ यांच्या जोड्या जुळवा. बघा अगेन जोड्या लावणारे प्रश्न खूप आलेले आहेत. तुम्हाला काही जर एलिमिनेट करता येत असतील तर त्या अनुषंगाने सुद्धा तुम्हाला त्यात जाता आलं असतं. अगेन हा मी म्हणेल की हा इतकं सगळं वाचन आपलं नसतं, परंतु जर तुम्हाला माहित असेल तर कमलाकर भट्ट आणि निर्णय सिंधू हे माहित म्हणजे मॅच होतं. तर सी साठी जर आपण 2 ठरवलं, कुठे आहे सी साठी 2, सी साठी 2 इथे दिसतं आणि 1 इथे दिसतं. पण याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे ए ला 4 दिलं, त्यानंतर बी ला काय दिलेलं आहे 3 दिलेला आहे, सी ला 2 दिलेला आहे. आणि म्हणजे हे उलटा जो आयोगाचा जो पॅटर्न आहे त्या पद्धतीत त्यांनी दिलेला आहे. आता निर्णय सिंधू जो आहे हे एक धार्मिक ग्रंथ आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि याचा जर एक रेफरन्स तुम्हाला सांगायचा असला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झालेला होता तेव्हा अशा पद्धतीचे जे ग्रंथ आहे याचा रेफरन्स घेतलेला होता धार्मिक ग्रंथ असल्यामुळे. सो हा अगेन आपल्याला काय म्हणता येईल एक टफ कॅटेगरीतला प्रश्न म्हणता येईल. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 9. इथे सुद्धा जोड्या जुळवाचा प्रश्न दिलेला आहे. बरेच प्रश्न असे आलेले आहेत. अजून हे जे आहे आता तुम्हाला यामध्ये सर्वात महत्वाचं नाव जे आहे इबन बतूता. तुम्ही ते गाणं ऐकलं असेल, इबन बतूता पहन के जूता. ठीक आहे. सो हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मोरोक्कोचा हा प्रवासी होता आणि याने काय केलेलं आहे की प्रवास करताना याने वर्णन केलेलं आहे. मग भारत, चीन, श्रीलंका, आफ्रिका यामधलं त्यांनी वर्णन केलेलं आहे. कुठल्या पुस्तकामध्ये, किताब उर रहला. ठीक आहे. सो सी जर तुम्हाला माहित असेल सो सी साठी 2 कुठे आहे, सी साठी 2 बघा एकमेव पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसतो. म्हणून याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 1. सो ए ला काय गेलेला आहे मग 4 गेलेला आहे, बी ला काय गेलेला आहे 1 गेलेला आहे, सी ला काय गेलेला आहे 2 आपण बघितलेला आहे आणि डी ला काय गेलेला आहे मग 3 गेलेला आहे. सो या पद्धतीने तुम्हाला इबन बतूता असेल किंवा अजून काय मेगास्थनीस ज्याने इंडिका लिहिलेलं असेल सो असे तुम्हाला हे माहित असणं आवश्यक आहे. एनसीईआरटी मध्ये याचे रेफरन्स सापडतात, हे तुम्ही वाचायला पाहिजे. चला पुढला प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10. ऑगस्ट ऑफर
बद्दलचा हा प्रश्न आहे. हा मॉडर्न इतिहासातील आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न पाहायला मिळतो. तर बघा काय स्टेटमेंट, दुसरे महायुद्ध संपल्यानंतर भारतात वसाहतीच्या धर्तीची पूर्णपणे जबाबदार शासन व्यवस्था स्थापण्यास मदत केलेली जाईल असं ऑगस्ट ऑफर मध्ये सांगितलं होतं. त्यानंतर गव्हर्नर जनरलच्या मंडळात आणखी काही भारतीयांचा समावेश केला जाईल. सो हा प्रश्न आपल्याला इझी कॅटेगरीतला म्हणता येईल. दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी खरे आहे. सो दोन्ही तरतुदी बरोबर आहे. जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं तेव्हा भारताला त्या युद्धात ढकललेलं होतं आणि त्यानंतर मग ही ऑफर देण्यात आलेली होती. सो हा प्रश्न आपल्याला इझी कॅटेगरीतला म्हणता येईल. हा दोन्ही म्हणजे काँग्रेसने नाकारला आणि मुस्लिम लीगने नाकारला. आणि त्यानंतर काय आहे, काँग्रेसने आंदोलन सुरू केलेलं होतं जे विनोबा भावे जे पहिले सत्याग्रही होता. ठीक आहे. सो हा प्रश्न इझी कॅटेगरीतला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, आदिलशहाचा वजीर हेमूच्या बाबतीत लागू असलेली विधाने कोणती हे तुम्हाला ओळखायचं होतं. आता बघा हे तुम्हाला माहित असेल माहित नसेल, होऊ शकतं टफ क्वेश्चन या ठिकाणी असू शकतो. पण एक स्टेटमेंट आपल्याला दिसतं यामध्ये काय, हेमूने पानिपतच्या दुसऱ्या लढाईत अकबरावर विजय मिळवला. सो यावर जर तुम्ही डाऊट घेतला आणि पानिपतच्या युद्धाबद्दल जर तुम्ही अभ्यास केलेला असेल, सो हेमू या ठिकाणी हरलेला होता, अकबर आणि त्यावर विजय मिळवलेला होता. सो डी इथून कट होतं आणि मग डी जर आपण कट केलं तर हे दोन ऑप्शन्स कट होतात. पर्याय क्रमांक 1 आणि 3 उरतो. सो ए आणि सी तर हे दोन्ही बरोबरच येतात. मग दुसऱ्या स्टेटमेंटवर तुम्हाला काय रिस्क घ्यायची असते. बघा दुसरं स्टेटमेंट काय आहे, मग हेमूने आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ बाजार अधीक्षक म्हणून केलेला होता. सो हे स्टेटमेंट काय थोडंसं त्याच्याबद्दल वर्णन करतं. सो अशी जर स्टेटमेंट असले तर सामान्यतः याच्यासोबत आपण जायला पाहिजे आणि म्हणून याचं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणजे ए बी सी हे 3 बरोबर आहे आणि डी चुकीचं आहे. ठीक आहे. सो हा प्रश्न सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. त्यानंतर बघा पुढील जोड्या जुळवा. आता तुम्ही जर पंचवार्षिक योजना व्यवस्थित वाचलेला असेल त्यामध्ये सिंद्री जो खत कारखाना आहे तो तुम्ही वाचलेला असेल. बघा सिंद्री जे आहे खताचा कारखाना. मग ए सोबत जर तुम्ही 1 लावलं तर याचं काय आहे, बघा 2 ऑप्शन इथे एलिमिनेट होतात आणि आपल्याला 1 आणि पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उरलेला दिसतो. त्यानंतर पिंपरी जर तुम्हाला माहित असेल, पिंपरी चिंचवडचा जो भाग आहे, पुण्याचा जो एरिया आहे त्यामध्ये बऱ्याचशा काय आपल्याला मेडिसिन रिलेटेड गोष्टी त्या ठिकाणी किंवा त्याचे कारखाने आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. सो हा एक लॉजिक तुम्हाला इकडे सुद्धा घेऊन गेलेलं असतं. पिंपरी पेनिसिलिनचा कारखाना म्हणजे A1 आणि D चं काय आहे 4, A1 आणि D4. बघा अजून ऑप्शन एलिमिनेट होत नाही. आणि पेरांबूर जो आहे तिथे रेल्वे डब्यांचा कारखाना म्हणजे जे कोच आहे ते त्या ठिकाणी चेन्नईला तयार केले जातात आणि चित्तरंजन या ठिकाणी रेल्वे इंजिनांचा कारखाना आहे. सो अशा पद्धतीनं मग आपण काय बी सोबत जर 3 इथे दिसतं आणि सी सोबत 2. सो पर्याय क्रमांक 2 हा इथं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. सो काही ठिकाणी तुम्हाला रिस्क घ्यायची असते. चला पुढे बघा प्रश्न क्रमांक 13, ब्रिटिश इंडियन असोसिएशन. आता याबद्दल आपल्याला वाचणं अपेक्षित आहे. देवेंद्रनाथ टागोर यांची ती ऑर्गनायझेशन आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल 1851 मध्ये. ठीक आहे. याची स्थापना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. बरं हा तुम्ही जनरल लॉजिकला ही सुद्धा हा प्रश्न सोडवू शकता. काय आहे 1853 मध्ये चार्टर कायद्याच्या नूतनीकरण प्रसंगी संसदेकडे कोणत्या मागण्या केल्या होत्या. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांचे कार्यक्षेत्र स्वतंत्र असावे. बरोबर आहे. भारताच्या अनुषंगाने ती मागणी केलेली असेल तर बरोबर असेल. त्यानंतर मोठमोठ्या उच्च पदांचे वेतन कमी करण्यात यावे. ठीक आहे. पैसा तर भारतातलाच खर्च होत होता. सो अशा स्टेटमेंटला तुम्ही घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा नव्या कायदेमंडळाची निर्मिती करून त्यात भारतीयांना प्रतिनिधित्व द्यावे. अगेन भारतीयांची गोष्ट होत आहे तर ते स्टेटमेंट बरोबर असायला पाहिजे. सो सी स्टेटमेंट हे बरोबर आहे. त्यानंतर मीठ, अबकारी व मुद्राकार समाप्त करण्यात यावा. आता हे सुद्धा स्टेटमेंट आपल्याला बरोबर वाटू शकतं आणि एबीसीडी असा ऑप्शन आहे का, असा ऑप्शन नाही. सो तुम्ही इथे वाचले थोड्याने, परंतु हे इथे समाप्त सांगितलेलं आहे, यामध्ये सुधारणा सांगितलेला होता, समाप्ती सांगितलेली नव्हती. सो यामुळे याचं जे उत्तर आहे ते आपल्याला पर्याय क्रमांक 3 पाहायला मिळतं, ए बी सी. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 14. पुढील राजघराणे आणि त्याची राज्य यांच्या जोड्या जुळवायचा आहे. अगेन हा आपल्याला थोडासा टफ कॅटेगरीतला प्रश्न म्हणता येईल. बऱ्याच जणांनी हा सॉल्व्ह केलेला नसेल. तर यामध्ये जर आपल्याला थोडंफार लॉजिक माहिती असेल, बघा गुर्जर प्रतिहार जे आहे हे कुठले आहे, प्रामुख्याने आपल्याला राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि हे जे भ्रोज दिसतं हा काय आहे, हा भरूच
किंवा त्याचा अपभ्रंश जे काही असेल. सो हे जर तुम्हाला कनेक्ट करता आलं असतं, गुर्जर जे आहे राजस्थान आणि गुजरातच्या भागात आणि भरूच हा गुजरातचा भाग येतो. सो सी साठी 3 जर तुम्ही शोधलेलं असतं तर एकमेव पर्याय या ठिकाणी आपल्याला दिसला असता. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1. आणि इतकंच नाही तर परमार जे आहे ते आपल्याला माळवा प्लॅटू जे आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि माळवा जो रिजन आहे तो मध्य प्रदेश मधला जर धार जिल्हा तुम्हाला माहिती असेल, सो ते एक कनेक्शन तुम्हाला लावता आलं असतं. पण अगेन हा आपल्याला टफ कॅटेगरीतला म्हणता येईल. सो याचं ज्याचा जो पर्यायी उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, पुढला काय आहे, शेवटचा प्रश्न आहे, लेखकांच्या योग्य जोड्या जुळवा. बघा खूप सारे जोड्या लावणारे प्रश्न आलेले होते. आता हा सुद्धा अगेन आपल्याला थोडासा टफ कॅटेगरीतला प्रश्न म्हणता येईल, कारण आपलं वाचन जरी असलं तरी हे वेळेवर रिटेन होत नाही. सो बघा यामध्ये एक जर क्लू तुम्हाला माहिती असेल, ट्रॅव्हल इन मुघल एम्पायर. सो मुघल एम्पायर, ट्रॅव्हल इन मुघल एम्पायर हे जे कुणी लिहिलेलं आहे हे आहे बर्नियरने लिहिलेलं. हे का माहित असणं मी तुम्हाला अपेक्षित करत आहे, कारण जो शहाजहान किंवा औरंगजेब होता याच्या शासन किंवा याच्या कार्यकाळातली जे वर्णन आहे ते या पुस्तकामध्ये केलेलं आहे. सो हे काहीतरी आपल्याला विशेष बनवतं आणि म्हणून याचं हे बर्नियर अपेक्षित म्हणजे माहित असणं अपेक्षित राहतं कधी कधी, पण अगेन हा टफ कॅटेगरीतला म्हणता येईल. सो बीचं जर आपण बघितलं, सो बीचं 1 कुठे आहे, सो हे सुद्धा आपल्याला एकाच ठिकाणी या ठिकाणी दिसून येते. सो पर्याय क्रमांक 2 म्हणजेच एचं झालं 2 आणि बीचं झालं 1, सीचं काय झालं, सीचं झालं 3 आणि डीचं झालं 4. सो अशा पद्धतीनं आपल्याला हे प्रश्न आणि याचं एक्सप्लेनेशन आपण पाहिलेलं आहे. आय होप तुमच्या हे लक्षात आलेलं असेल, तुम्हाला समजलं असेल आणि तुम्ही तुमचे उत्तर चेक करून घेऊ शकता. आणि तुम्हाला काय करायचं आहे, एव्हनासचं टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. तिथे तुम्हाला खूप साऱ्या PDF अवेलेबल होतील आणि हा QR कोड तुम्हाला स्कॅन करायचा आहे. आणि तुम्हाला जर मेंटरशिप प्रोग्राम घ्यायचा असेल सो तो सुद्धा आमच्या एक्सपर्ट फॅकल्टी कडून अवेलेबल आहे, अभिलाष सरांकडून. यामध्ये ऑनलाईन प्लस ऑफलाईन स्वरूपाचा हा मेंटरशिप प्रोग्राम अवेलेबल आहे. तुम्ही या कॉन्टॅक्ट दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेसाठी हा असणार आहे. त्यानंतर इथिक्सची बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल सो नीतिशास्त्रासाठी बॅच लॉन्च केलेली आहे. तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, कॉल करू शकता. निलेश सर एक्सपर्ट फॅकल्टी आहे आणि ही सुद्धा ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपाची तुम्हाला अवेलेबल आहे राज्यसेवा मुख्य 2026 साठी. त्यानंतर तुम्ही जर राज्यसेवे 2027 साठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. याची वैशिष्ट्ये प्रिलिम्स प्लस मेन्स, सर्वात महत्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत याची व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप्स यामध्ये अवेलेबल आहे. सो तुम्ही या बॅचला जॉईन करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत लवकरच. थँक्यू.